श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आणि बघा, आता मार्गशीर्ष महिना हा चालू होत आहे उद्यापासून आणि परवा पहिलाच गुरुवार आहे. 14 डिसेंबर दिवशी पहिलाच गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातील. आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी ज्यावेळी आपण लक्ष्मी देवीची सकाळी पूजा मांडा किंवा संध्याकाळी मांडा, मात्र हा जो दिवा आहे ना तो तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे. ज्यावेळी तुम्ही पूजा वाचणार की नाही त्यावेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, की ज्यामुळे घरात धन धान्य पैसा कधीही कमी पडत नाही. नेहमी ऐश्वर्यात संपत्तीत ती व्यक्ती खेळत राहते. तिच्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचे योग नसतील तरी देखील तयार व्हायला मदतही होत असते. तर यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील उद्या पहिलाच गुरुवार आहे आणि पहिल्याच गुरुवारी हा दिवा आपल्याला अशा पद्धतीने लावायचा आहे. तर सकाळची ज्यावेळी तुम्ही पूजा मांडाल सकाळी मांडा. कोणी सकाळी म्हणतं तर कोणी संध्याकाळी. मात्र जर सकाळच्या आपण जर माता लक्ष्मीची जी गुरुवारची मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा असते ती जर मांडली तर काय होतं ना की आपल्या दिवसभर घरामध्ये एक सात्विक दैवी ऊर्जेचं वातावरण हे निर्माण झालेलं असतं आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. असं मनामध्ये उदासीनता वगैरे असेल ना तर अशा लोकांनी तर आवर्जून माता लक्ष्मीची ही जी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आहे ना गुरुवारची ती सकाळीच मांडावी, जेणेकरून घरातील जी काही नकारात्मक शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाण्यासाठी मदत होईल. घरामध्ये सकारात्मकता ज्यावेळी नांदायला सुरुवात होते त्यावेळेस घराची भरभराटी व्हायला सुरुवात होते, घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होते. यासाठीच आपल्याला ही जी पूजा आहे ती आवर्जून सकाळचीच मांडायची आहे. जर तुम्हाला म्हणजे जागेच्या अभावामुळे तुम्ही सकाळी मांडू शकत नसाल तर तुम्ही संध्याकाळी मांडलीत तरी देखील चालेल. मात्र दिवसभर जय महालक्ष्मी या ज्या मंत्राचा जप आहे तो दिवसभर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. काम कोणतेही करत असं काही नाही की तुम्ही बसूनच हा जप करावा का, अजिबात नाही. गुरुवारी आंघोळ झाल्यापासून अगदी सकाळी पहाट झाल्यापासून ज्यावेळी तुम्ही उठाल तेव्हापासून झोपेपर्यंत या एका मंत्राचा जरी तुम्ही जप केलात तरी देखील आयुष्यातून गरिबी दूर होण्यासाठी खूप म्हणजे खूप मदतही मिळायला सुरुवात होत असते. तर आता हा जो दिवा आहे तो संध्याकाळचा लावायचा आहे. कुठे लावावा हे देखील जाणून घ्या. जिथे तुम्ही माता लक्ष्मीची ही पूजा मांडणार असाल त्याच ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. शुद्ध तूप घ्यायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल लावू शकता, म्हणजे वापरू शकता. तिळाच्या तेलाचा दिवा हा तुमच्या उजव्या हाताला लावायचा आहे आणि जर तुपाचा लावत असाल तर तुमच्या डाव्या हाताला हा दिवा लावायचा आहे तुम्हाला. आणि यासोबतच तुम्हाला 1 मूठभर हरभरा डाळ हवी आहे. हरभरा डाळ जी आहे ती 1 मूठभर घ्यायची. तिला थोडंसं हळदी कुंकू त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर ही हरभराची जी डाळ आहे ती 1 मूठ या दिव्याखाली ठेवायची आहे आणि नंतर याच्यावरती दिवा ठेवायचा आहे. यामध्ये मग तुम्ही जसं की मागाशी मी म्हटलं तिळाचं तेल घाला किंवा मग शुद्ध गाईचं तूप घाला, जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घालायचं आहे आणि निरांजन लावायचे आहे. आता या निरांजन जे आहे तिला लांब वात करायची आहे. मातीचा दिवा जर घेत असाल, कणकेचा दिवा जर बनवणार असाल तर याला देखील लांबच वात घालायची आहे. मात्र या दिव्याची जी ज्योत आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला तिथेच त्याच दिव्याच्या समोर बसून बघा, एकतर तुम्ही लक्ष्मीची पूजा मांडल्यानंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळी. संध्याकाळ म्हणजे किती, 5 वाजल्यानंतर 7 वाजेपर्यंत या टायमिंगमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा श्री सुक्ताचं 11 वेळा पठण करायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी कथा आहे माता लक्ष्मीची ती पठण करायची आहे त्या पूजेच्या समोरच बसून. आणि नंतर तुमची ही पूजेची सांगता होईल. सांगता म्हणजे काय, तर तुम्ही आरती करायची आहे माता लक्ष्मीची, म्हणजे तुमचं हे जे व्रत आहे ते परिपूर्ण मानलं जाईल. आता जे कोणी गुरुवारचं व्रत करत नसतील किंवा पूजा मांडत नसतील अशांनी हा दिवा लावला तर चालेल का, तर हो चालेल. मग तुम्ही हा जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला अशाच पद्धतीने मात्र देवघरामध्ये लावायचा आहे. मग ज्यावेळी तुम्ही देवघरामध्ये हा दिवा लावाल, प्रज्वलित कराल, त्यावेळी देखील तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचं पठण करा किंवा मग तुम्ही श्री सुक्ताचे 11 पाठ करायचे आहेत आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे. श्री सुक्त म्हणा
किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणा, मात्र आरती करणं हे खूप गरजेचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला आरती ही करायची आहे. आरती करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी हरभऱ्याची डाळ असेल, म्हणजे आज गुरुवार आहे, पहिलाच गुरुवार धरून चाला, आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला आहे. तर शुक्रवारी ही जी डाळ आहे, हरभऱ्याची डाळ, याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे, थोडंसंच हळदी कुंकू. ज्यावेळी मी तुम्हाला म्हटलं ना हळदी कुंकू देखील याला लावायचं आहे, त्यावेळी थोडंसंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. एकदम थोडंसं, एक चिमूटभर हळद, चिमूटभर कुंकू यामध्ये टाकायचं आहे आणि मिश्रित करायचं आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही जी डाळ आहे ती तुम्हाला ना जरा थोडा वेळ भिजत घालायची आहे. अर्धा तास भिजत घातली तरी देखील पुरेशी आहे. अर्धा तास भिजत घातल्यानंतर ही जी डाळ आहे ती तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायची आहे. पक्षी नसतील तर काय करावं, पक्षी नसतील तर तुम्ही कोणत्याही गाईला ही जी डाळ आहे ती तुम्ही खाऊ घालू शकता, चिमण्यांना टाकू शकता. कोणताही पक्षी तुमच्या गॅलरीमध्ये येत असो, कुठेही येत असो, त्यांना ही डाळ खाऊ घालायची आहे. पक्षीही नसतील आणि गायी देखील नसेल, अशा वेळी काय करावं, तर अशा वेळी ही जी डाळ आहे ती वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. मात्र हा दिवा ज्यावेळी तुम्ही प्रज्वलित कराल आणि ज्यावेळी माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमचा पाठ कराल, श्रीसुक्ताचा पाठ कराल, त्यावेळी तुम्हाला इच्छा बोलून दाखवणं हे खूप गरजेचं आहे. ज्या इच्छेसाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करत असाल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीच्या समोर. म्हणायचं आहे की अमुक अमुक इच्छेची प्राप्ती व्हावी, अमुक अमुक इच्छा आहे माझी आणि ती पूर्ण व्हावी, यासाठीच मी हा उपाय करत आहे. देवी माता लक्ष्मी, माझा हा जो उपाय आहे तो फलित व्हावा. आणि 101% हा उपाय फलितच होतो, कारण हळदी कुंकू माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि हरभरा डाळ ही विष्णू भगवानांच्या अतिशय जवळचे आहे, अतिशय प्रिय आहे. गुरुग्रह मजबूत होतो. विष्णू भगवानांना नेहमी हरभरा डाळ ही अर्पण केली जाते. यासाठी आपल्याला हे दोन्ही एकत्रित करून या प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. मी बऱ्यापैकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तरी देखील एखादा प्रश्न जर पडला तर तुम्ही नक्कीच तसा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला त्या देखील प्रश्नाचं उत्तर हे लवकरच मिळून जाईल. तर आजची माहिती ही एवढीच होती. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.